In last lecture of sets and relations, we have studied what is meant by set and what is the definition of set. What is meant by set? Set is a collection of well-defined objects. And what are well-defined objects and what are not well-defined objects. ठीक है, यांच्यामधला डिफरन्स देखील आपण स्टडी केला. well-defined objects काय आहेत, not well-defined objects काय आहेत. ठीक आहे, सेट म्हणजे काय? a collection of well-defined objects is known as set. आणि well-defined objects म्हणजे काय? अशा ऑब्जेक्ट्स ज्या ऑब्जेक्ट्स बद्दल प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं ओपिनियन कसं असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे, अशा ऑब्जेक्ट्सला काय म्हणायचं तर वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स म्हणायचं. ज्याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहिले म्हणजे डेज इन अ वीक. ठीक आहे, मग डेज इन अ वीक साठी प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं ओपिनियन सेमच असणार आहे. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. ठीक आहे, अशा पद्धतीने पर्सन टू पर्सन ते व्हॅरी होणार नाही. म्हणून आपण त्याला काय म्हटलं तर वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स म्हणतो. ठीक आहे, आता नॉट वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? असे ऑब्जेक्ट्स ज्यांच्याबद्दलचं ओपिनियन पर्सन टू पर्सन किंवा इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल कसं होणार आहे, व्हॅरी होणार आहे. ठीक आहे, किंवा चेंज होणार आहे. मग त्यासाठी काही एक्झाम्पल्स आपण पाहिले. टॉप 3 सॉंग्स ऑफ द इयर 2020. 2020 मध्ये टॉप 3 सॉंग्स. मग या क्वेश्चनसाठी किंवा ह्या ऑब्जेक्टसाठी प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं ओपिनियन वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते काय नसणार, वेल डिफाइंड असणार. तो ऑब्जेक्ट कसा होता, नॉट वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर हे आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केलं. त्याच्यानंतर सेट राईट करत असताना किंवा एखादा सेट लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते पण आपण पाहिलं. त्याच्यामध्ये सेट्स एलिमेंट्स ऑफ सेट्स आर एनक्लोज्ड इन बिटवीन कर्ली ब्रॅकेट्स. ठीक आहे, सेटचे एलिमेंट्स लिहिण्यासाठी आपण कर्ली ब्रॅकेटचा यूज करतो. त्याच्यानंतर जनरली सेट्स आर डिनोटेड बाय यूजिंग कॅपिटल लेटर्स. सेट्सचे नोटेशन आहे ते नोटेशन किंवा सेट डिनोट करण्यासाठी कॅपिटल लेटर्सचा यूज करायचा आहे. त्याच्यानंतर रिपीटेड एलिमेंट्स रिटर्न वन्स इन अ सेट. एखाद्या वेल डिफाइंड ऑब्जेक्ट मध्ये जर एलिमेंट्स रिपीट होत असतील तर ते एलिमेंट्स सेट मध्ये लिहिताना एकदाच मेन्शन करायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेट इज इमॅटेरियल, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे, सेट मध्ये जे एलिमेंट्स तुम्ही लिहिता त्यांची ऑर्डर काहीही घेतली तरी चालते. ठीक आहे, म्हणजे सेट मध्ये असलेल्या एलिमेंट्सची ऑर्डर इम्पॉर्टंट नसते. त्याच्यानंतर जर x आपण अज्युम केलाय तो एलिमेंट, जर x सेट A मध्ये असेल तर आपण त्याला काय म्हणतो, x बिलॉंग्स टू A. इफ x इज एन एलिमेंट ऑफ सेट A, then we say that x belongs to A. ज्याचं नोटेशन पण आपण पाहिलं. and if x is not an element of set A, then we say that x does not belongs to set A. ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टडी केल्या होत्या. आजचं जे लेक्चर आपण सुरू करतो त्याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. काल जे आपण स्टडी केलं ते रिप्रेझेंटेशन ऑफ सेट नव्हतं. दोज वेर द मेथड्स टू राइट द सेट. ठीक आहे, सेट राइट करण्यासाठीच्या त्या मेथड्स होत्या किंवा ते रूल्स होते. अंडर दोज रूल्स यू हॅव टू राइट सेट. ठीक आहे, आज आपल्याला काय पाहिजे, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. सेट कोणकोणत्या पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे, and there are two methods to represent any set, and the first method is roster form and the second method is set builder form. ठीक आहे, आता एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारताना कसं विचारलेला असतो, रोस्टर फॉर्म जर दिलेला असेल तर त्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. सेट बिल्डर फॉर्म जर दिलेला असेल त्याला रोस्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. इंटरकन्व्हर्टिबल आहे ते रोस्टर फॉर्म आणि सेट बिल्डर फॉर्म. ठीक आहे, मग आपल्याला डिस्टिंग्विश डिफरन्स बिटवीन रोस्टर फॉर्म अँड सेट बिल्डर फॉर्म स्टडी करायचा. रोस्टर फॉर्म मध्ये काय, कोणताही सेट जर तुम्ही कर्ली ब्रॅकेट मध्ये सेटचे डायरेक्टली एलिमेंट्स लिहित असाल तर त्याला आपण रोस्टर फॉर्म. सपोज फॉर एक्झाम्पल A is equals to set of 2, 4, 6, 8, 10 किंवा n नॅचरल नंबर सेट n is equals to set of 1 to infinity. म्हणजे हे जे एलिमेंट्स आपण सेट मध्ये लिहितो कर्ली ब्रॅकेट मध्ये जर डायरेक्टली त्या सेटचे एलिमेंट्स तुम्ही रिप्रेझेंट करत असाल तर ती मेथड कोणती असते, रोस्टर मेथड असते किंवा त्याला रोस्टर फॉर्म आपण म्हणतो. सेट बिल्डर फॉर्म म्हणजे काय, सेट बिल्डर फॉर्म मध्ये तुम्हाला एलिमेंट्स लिहिण्याची गरज नसते. ठीक आहे, तुम्हाला असा एक रूल आयडेंटिफाय करायचा असतो किंवा अशी एक कॉमन गोष्ट आयडेंटिफाय करायची असते ज्या कॉमन थिंगने ते सगळे एलिमेंट्स एकमेकांशी रिलेटेड असतात किंवा कनेक्ट केलेले असतात. ठीक आहे, ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं.
जे सेट्स तुम्ही डायरेक्टली लिहिता सेट मध्ये एलिमेंट्स मेन्शन करता ती मेथड म्हणजे कोणती मेथड रोस्टर फॉर्म जिच्यामध्ये आपण डायरेक्टली एलिमेंट्स कर्ली ब्रॅकेट्स मध्ये मेन्शन करतो पण सेट बिल्डर मध्ये तुम्हाला डायरेक्टली एलिमेंट्स मेन्शन करायचे नाही तर फक्त एक स्टेटमेंट मेन्शन करायचं अंडर दॅट स्टेटमेंट ऑल द एलिमेंट्स आर कव्हर ठीक आहे जे सगळे एलिमेंट्स तुम्हाला कव्हर करायचे ते एलिमेंट्स न लिहिता एक पर्टिक्युलर स्टेटमेंट मेन्शन करायचं ठीक आहे म्हणून आपण याला रूल मेथड असं पण म्हणतो म्हणजे ज्या रूलच्या अंडर which rule the elements are connected that rule we have to write in the curly bracket ठीक आहे म्हणजे डायरेक्टली एलिमेंट्स लिहिले तर रोस्टर मेथड किंवा रोस्टर फॉर्म आणि फक्त जर स्टेटमेंट मेन्शन केलं तर तो कोणता फॉर्म असणार आहे सेट मेथड ठीक आहे एक एक्झाम्पल घेऊ आपण आता फॉर एक्झाम्पल रोस्टर फॉर्म दिला a is equals to set of 2 4 6 8 10 म्हणजे डायरेक्टली आपण एलिमेंट्स मेन्शन केले ठीक आहे आणि तुम्ही जर डायरेक्टली एलिमेंट्स मेन्शन करत असाल सेट मध्ये तर तो कोणता फॉर्म असतो तर रोस्टर फॉर्म असतो डायरेक्टली आपण त्याच्यामध्ये काय मेन्शन केले एलिमेंट्स मेन्शन केलेले ठीक आहे तर तो कोणता फॉर्म आहे तर रोस्टर फॉर्म आहे ठीक आहे आणि रोस्टर फॉर्म जर तुम्हाला दिलेला असेल आणि त्याचा जर सेट बिल्डर फॉर्म तयार करायचा असेल तर प्रॉपर वे काय बघा आता एक सेट दिलेला आहे a is equals to 2 4 6 8 10 आणि जर तुम्हाला क्वेश्चन विचारला या सेटला कशामध्ये कन्वर्ट करा सेट बिल्डर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा तर मेथड काय बा तुम्हाला आयडेंटिफाय करायचं एलिमेंट्स मध्ये रिलेशन काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला पाहायचं एलिमेंट्स कोणत्या टाइपचे आहेत किंवा ते एलिमेंट्स कोणत्या फॉर्म्युल्याने रिलेटेड आहेत ठीक आहे आता या सेट मध्ये जे एलिमेंट्स दिले 2 4 6 8 10 हे सगळे कोणते नंबर्स आहेत इव्हन नंबर्स ठीक आहे मग आता सेट बिल्डर फॉर्म मध्ये याला कसं रिप्रेझेंट करणार आपण a is equals to set of x such that x is an even number such that x is an even number तर तुम्ही फक्त जर एवढं स्टेटमेंट मेन्शन केलं तर ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही कारण x is an even number म्हटलं की त्याच्यामध्ये इनफायनाइट नंबर्स येतील 2 4 6 8 10 12 14 16 ठीक आहे अप टू इन्फिनिटी पण याच्यामध्ये जे इव्हन नंबर्स आहेत ते अप टू 10 आहेत ठीक आहे मग त्याच्यासाठी काय मेन्शन करायचं आहे x is an even number less than 12 ठीक आहे तो काय मेन्शन करायचा आहे लेस दॅन 12 मेन्शन करायचं आहे म्हणजेच काय हे जे पूर्ण एलिमेंट्स आहेत ते सगळे एलिमेंट्स आपण एका स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट केले ठीक आहे मग रोस्टर फॉर्म म्हणजे काय लिस्ट मेथड ज्याच्यामध्ये तुम्ही एलिमेंटची लिस्ट करता आणि ती लिस्ट कर्ली ब्रॅकेट्स मध्ये मेन्शन करता तो कोणता फॉर्म झाला रोस्टर फॉर्म ज्याच्यामध्ये आपण स्टेटचे एलिमेंट्स डायरेक्टली मेन्शन करतो ठीक आहे आणि रोस्टर फॉर्म टू सेट बिल्डर असं जर कन्वर्जन करायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या एलिमेंट्ससाठी एक स्टेटमेंट मेन्शन करावं लागतं एक रूल मेन्शन करावा लागतो त्या रूल मध्ये ते सगळे एलिमेंट्स मेन्शन केलेले असतील दॅट इज a is equals to set of x हा स्लॅश जो आहे त्याला रीड करताना सच दॅट असं रीड करायचं a is equals to set of x such that x is an even number पण फक्त even number म्हटलं तरी हा सेट मिळत नाही तुम्हाला ठीक आहे कारण ह्या सेट मध्ये जे इव्हन नंबर्स आहेत ते कसे आहेत लेस दॅन 12 मग x is an even number less than 12 ठीक आहे मग स्टेटमेंट जर तुम्हाला दिलं त्या स्टेटमेंटवरून तुम्ही हा सेट लिहू शकता किंवा या सेटवरून ते स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता ठीक आहे आता पाहिलं आपण रोस्टर फॉर्म टू सेट बिल्डर ठीक आहे आता सेट बिल्डर टू रोस्टर फॉर्म जर कन्वर्जन करायचं असेल तर कसं असणार फॉर एक्झाम्पल b is equals to set of x such that x is a prime number less than 20 असे एक स्टेटमेंट दिले जर रूल किंवा स्टेटमेंट दिलेला असेल तर तो सेट बिल्डर फॉर्म असतो ठीक आहे आणि मग आता त्याला रोस्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे लिस्ट फॉर्म मध्ये आपल्याला त्याला मेन्शन करायचं मग b is equals to set of आणि मग b सेट मध्ये कोणते एलिमेंट्स घेणार तुम्ही ऑल प्राइम नंबर्स लेस दॅन 20 पेक्षा लेसर जे प्राइम नंबर्स आहेत ते सगळे प्राइम नंबर्स मेन्शन करायचे आणि व्हॉट आर द प्राइम नंबर्स the number which are divisible by number itself and 1 एक आणि तो नंबर स्वतः या व्यतिरिक्त कशाने जर त्या नंबर्सला डिवाइड करता येत नसेल तर त्या नंबर्सला आपण प्राइम नंबर्स ठीक आहे मग लेस दॅन 20 असेल प्राइम नंबर्स 2 3 5 7 11 13 17 and 19 ठीक आहे कारण या स्टेटमेंट मध्ये काय मेन्शन केलं होतं x is a prime number less than 20 मग less than 20 असले प्राइम नंबर्स आपण मेन्शन केले हे सगळे नंबर्स काय प्राइम नंबर because 2 is divisible by 2 and 1 itself sorry 2 and 1 3 is divisible by 1 and 3 itself 5 is divisible by 1 and 5 itself similarly all other numbers are divisible by
themselves and one only. ठीक है, therefore those are the prime numbers less than 20. ठीक है, x is a prime number less than 20. हे स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं होतं. स्टेटमेंट दिलेलं असेल तर सेट बिल्डर फॉर्म आणि त्याची जर लिस्ट तयार केली, एलिमेंट्स जर कर्ली ब्रॅकेट्स मध्ये आपण मेन्शन केले तर तो कोणता फॉर्म असतो? रोस्टर फॉर्म असतो. ठीक आहे, आता आणखी एक थर्ड एक्झाम्पल दिले रोस्टर फॉर्मचं. डायरेक्टली एलिमेंट्स मेन्शन केलेले आहेत, तुम्हाला फक्त त्यांच्यामध्ये रिलेशन ओळखायचं आणि ते स्टेटमेंट तयार करायचं. ठीक आहे, महारोस्टर फॉर्म याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसं लिहिणार तुम्ही? c is equals to set of x such that, आता एलिमेंट्स मध्ये कॉमन काय आहे ते पाहायचं. ठीक आहे, ऑल नंबर्स 5 10 15 20 25 आर द मल्टिपल ऑफ 5. ठीक आहे, मग त्याला कसं रिप्रेझेंट करणार? x is equals to 5n, that is multiple of 5. पण फक्त जर 5n म्हटलं तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. ठीक आहे, ग्रेटर दॅन 25 जे नंबर्स असतील 30 35 40 ते नंबर्स पण त्याच्यामध्ये येतील. ठीक आहे, पण आपले जे नंबर्स आहेत ते अप टू 25 तुम्हाला घ्यायचे. दॅट इज x is equals to 5n where n is less than 6. ठीक है, n कसा आहे? less than 6 आहे and n belongs to natural number आणि तो कसा आहे? natural number आहे. ठीक आहे, n is equals to less than 6, मग 6 पेक्षा लहान असलेले natural numbers कोणते? 1 2 3 4 and 5. ठीक आहे, मग यांच्या जागी 1 घेतला 5 into 1 5, 2 घेतला 5 into 10, 3 घेतला 5 into 3 15, 4 घेतला 5 into 4 25, घेतला 5 into 5 25. ठीक आहे, मग त्याच रिलेशनला किंवा ह्या एलिमेंटच्या रिलेशनला कसं मेन्शन केलं आपण? c is equals to set of x where x is equals to 5n, n is less than 6 and n belongs to natural numbers. किंवा याला तुम्ही असं पण लिहू शकता, c is equals to set of x such that x is first 5 multiples of 5. ठीक आहे, फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 5. ठीक आहे, पहिले 5 मल्टिपल्स असं पण तुम्ही त्याला लिहू शकता. ठीक आहे, तर दिस इज द डिफरन्स बिटवीन रोस्टर फॉर्म अँड सेट बिल्डर फॉर्म. रोस्टर फॉर्म मध्ये डायरेक्टली तुम्ही लिस्ट तयार करता आणि तिला सेट मध्ये रिप्रेझेंट करता आणि सेट बिल्डर फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सेट बिल्डर फॉर्म मध्ये त्या एलिमेंट्स मधलं रिलेशन तुम्हाला एका स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे, जर स्टेटमेंट आला असेल तर तो कोणता फॉर्म असणार आहे? सेट बिल्डर. ठीक आहे, आणि जर डायरेक्टली एलिमेंट्स दिलेले असतील तर तो काय असणार आहे? रोस्टर फॉर्म. ओके, आणि यू कॅन कन्वर्ट रोस्टर फॉर्म टू सेट बिल्डर फॉर्म अँड सेट बिल्डर फॉर्म टू रोस्टर फॉर्म. तर आता आपण स्टडी केलं रोस्टर फॉर्म आणि सेट बिल्डर फॉर्म. ठीक आहे, रोस्टर फॉर्म म्हणजे काय? डायरेक्टली तुम्ही एलिमेंट्स जर सेट्स मध्ये लिहिले तर तो असणार आहे रोस्टर फॉर्म आणि जर तुम्ही एलिमेंट्स स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केले तर तो असणार आहे सेट बिल्डर फॉर्म. ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे सबसेट. नेक्स्ट जो पॉइंट आपण स्टडी करणार आहोत तो आहे सबसेट, जो याच्या आधीच्या स्टँडर्ड्स मध्ये तुम्ही स्टडी केलेला असेलच. ठीक आहे, मग तो टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे सबसेट. कोणताही सेट दुसऱ्या सेटचा सबसेट किंवा असतो ते आपल्याला स्टडी करायचा. ठीक आहे, मग पहा, एनी non-empty set is said to be any non-empty subset A is said to be subset of B. Any non-empty set A is said to be subset of B if every element of set A is the element of set B is the element of set B. ठीक आहे, म्हणजेच काय? A सेटला B चा सबसेट
केव्हा म्हणायचे ज्यावेळेस ए सेट मध्ये सगळे एलिमेंट्स कुठे प्रेझेंट असतील सेट बी मध्ये प्रेझेंट असतील फॉर एक्झाम्पल A is equals to set of 1 2 3 4 and B is equals to set of 1 2 3 4 5 and 6 ठीक है मग डेफिनेशन काय आहे पहा एनी नॉन एम्प्टी सेट नॉन एम्प्टी म्हणजे काय there has to be at least one element in set A ठीक आहे नॉन एम्प्टी सेट म्हणजे काय असा सेट ज्याच्यामध्ये कमीत कमी एक एलिमेंट आहे ठीक आहे त्याला नॉन एम्प्टी सेट म्हणतो आपण मग एनी नॉन एम्प्टी सेट A is said to be subset of A म्हणजे A सेटला B सेटचा सबसेट केव्हा म्हणायचं if every element of set A is the element of set B and there exists at least one element and there exists at least one element and there exists at least one element in set B one element in set B which is not in set A which is not in set A any non-empty set A is said to be subset of B if every element of set A is the element of set B जर A सेटचा प्रत्येक एलिमेंट हा B सेट मध्ये पण असेल and there exists at least one element in set B which is not in set A आणि set B मध्ये at least one कमीत कमी एक more than one असेल तरी चालते मग there exists at least one element in set B B सेट मध्ये कमीत कमी एक एलिमेंट असा असावा जो A मध्ये नाही ठीक आहे कमीत कमी एक मग आता पहा A चे एलिमेंट्स 1 2 3 4 आणि all those four elements are also in set B and 5 and 6 are such elements which are not in set A ठीक आहे म्हणजे काय A सेट मध्ये सगळे एलिमेंट्स कुठे प्रेझेंट असतील B सेट मध्ये आणि B सेट मध्ये कमीत कमी एक एलिमेंट असा असेल जो कुठे नाही A मध्ये नाही कमीत कमी एक मग इथं 5 आणि 6 असे दोन एलिमेंट्स आहेत जे कुठे प्रेझेंट नाही A मध्ये प्रेझेंट आहे ठीक आहे म्हणून आपण A ला B चा काय म्हणतो सबसेट म्हणतो इट इज डिनोटेड as A is subset of B म्हणायचे ठीक आहे if every element of set A is the element of set B and there exists at least one element in set B which is not present in set A then we say that A is subset of B हा आता जर A B चा सबसेट आहे A ला काय म्हणतो आपण सबसेट मग B ला काय म्हणायचं तर लक्षात ठेवा if A is subset of B then B is known as superset then B ला काय म्हणायचं superset म्हणायचं ठीक आहे दिस इज द कन्सेप्ट ऑफ सबसेट एका सेटला दुसऱ्या सेटचा सबसेट केव्हा म्हणायचं किंवा A ला B चा सबसेट केव्हा म्हणायचं if or any non-empty set A is said to be subset of B if every element of set A is the element of set B and there exists at least one element in set B which is not in set A ठीक आहे A सेटचे सगळे एलिमेंट्स जर B सेट मध्ये असतील आणि B सेट मध्ये कमीत कमी एक एलिमेंट असा असला पाहिजे जो सेट A मध्ये नाही मग अशा वेळेस A ला B चा काय म्हणायचे सबसेट म्हणायचे and if A is subset of B then B is known as superset तर B ला काय म्हणायचे तर superset म्हणायचे ठीक आहे okay so in today's lecture we have studied
representation of set in which we have studied two methods. First, roster method or roster form, in which we write directly the elements of set in curly brackets. ठीक है? And second method, set builder form, in which we state the rule under which all the elements of set are related to each other. ठीक आहे? म्हणजे रोस्टर फॉर्म मध्ये एलिमेंट्स डायरेक्टली आपण कर्ली ब्रॅकेट्स मध्ये रिप्रेझेंट करतो आणि सेट बिल्डर फॉर्म मध्ये काय करायचं, त्याच एलिमेंट्स मधलं रिलेशन फक्त एका स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये तुम्हाला मेन्शन करायचं. बस डायरेक्टली एलिमेंट्स दिलेले असतील तर तो कोणता फॉर्म असणार, रोस्टर फॉर्म. ठीक आहे? आणि फक्त जर एखाद्या स्टेटमेंटने तो सेट रिप्रेझेंट केलेला असेल तर तो कोणता फॉर्म असणार आहे, सेट बिल्डर फॉर्म. अँड देन वी हॅव स्टडीड सबसेट when A is the subset of B if all the elements of A are present in set B and there exists at least one element in B which is not in the A, then we say that A is subset of B, and if A is subset of B then B is known as superset. ठीक आहे? तर आजच्या लेक्चर मध्ये आपण रिप्रेझेंटेशन ऑफ सेट आणि सबसेट हा कन्सेप्ट स्टडी केला. नेक्स्ट लेक्चर जे असेल आपलं त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ सेट स्टडी करणार आहोत आणि बाकी काही कन्सेप्ट्स जे सेट मध्ये असेल. ठीक आहे?